नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण आलेलो आहे PM श्री नानासाहेब विष्णुहरी पाटील विद्यामंदिर या ठिकाणी. या ठिकाणी शिक्षक दिन अति उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे. मित्रांनो, चला आपण वर्गामध्ये बघू आज शिक्षक दिन कसा साजरा होत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव भाग्यश्री अनिल नवगाडे आहे. मी इयत्ता 9वीमध्ये भूगोल हा विषय शिकवते आहे. अरे वा, छान. मॅडम शिकवताय, कसं वाटतंय? मॅडम छान शिकवताय आम्हाला. मॅडमनी शिकवलेलं समजतं आहे आम्हाला. कोणता टॉपिक शिकवताय मॅडम? भूगोलाचा. कोणता? अंतर्गत हालचाली. भूकंप म्हणजे काय, कशामुळे होतो तो, अरे वा, छान छान छान. आपल्याला समजतंय? हो, समजतंय. काय समजतंय? छान वाटतंय. हो. वा रे वा. शिक्षक दिनाबद्दल काही बोलाल मॅडम? हा शिक्षक दिन म्हणजे खूप विशेष दिन असतो. जसं की आपल्या सर्वांच्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व असते आणि त्यांचे विशिष्ट स्थान असते. ज्यांनी आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं, आज त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे. ज्यांच्यामुळे आज मी इथं उभं राहून शिकवू शकते, त्यांना वाचू शकते, समजवू शकते. आज त्यांना मी वंदन त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे. वा वा, छान छान छान. धन्यवाद. थँक्यू सर. Be a bar. Dash dash. Be a bar. Dash dash. If you cannot be the sun, dash dash. Okay. Keep you from the teeny tiny amount the teeny tiny cloud. आपलं नाव? इशिका वसंत ठोसरे. बरं, आपण कोणता विषय शिकवताय? मी जॉग्राफी शिकवते. बरं, कोणता टॉपिक? जॉग्राफीचा. भूमी उपयोजन प्रकार. बरं, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं शिक्षक दिनाबद्दल? शिक्षक दिन हा एक फक्त विद्यार्थ्यांना टीचर्स बनण्यासाठी नाहीच, तर आपल्या शिक्षकांची आपल्या मनात जे हे असते ते सर्व जागृत करण्याचा दिवस असतो. आणि आपल्या शिक्षकांचे आपल्याला खूप आभार मानायला पाहिजे, कारण ते आपल्याला खूप शिकवतात. आणि विद्यार्थी म्हणतात मी माझ्या इच्छाने यशस्वी झाला, पण त्यांच्या यशामागे शिक्षकांचा साथ असतो. ओके, म्हणजे शिक्षकांना वंदन करण्याचा हा दिवस आहे. बरोबर. हो. चला, तुम्हाला काय वाटतं रे बाळा, कशी शिकवते मॅडम? मॅम खूप छान शिकवता आणि समजतं पण, आणि ते जीव तोडून शिकवता, ते आपण समजतो. म्हणजे मुद्दे बरोबर मांडताय मॅडम. हो. काय वाटतं तुला बाळा? चांगलं वाटतं चांगलं मॅडम. शिकवताय. हो. तुला चांगलं वाटतं. चांगलं काय? मॅडम खूप छान शिकवता. खूप छान शिकवताय, म्हणजे समजताय तुम्हाला, टॉपिक बरोबर शिकवताय. बरोबर. इकडे अजून काय वाटतं तुम्हाला? बोलताय? मॅम खूप छान शिकवतात, जर समजलं नाही तर ते सांगतात. म्हणजे जो टॉपिक तुम्हाला नाही समजला तो तुम्हाला ते समजवत आहे. अरे वा, चला ठीक आहे, थँक्यू. तसंच गणेश उत्सव सुरू आहे, त्याच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छान अभ्यास करा आणि मस्त मार्कांनी पास व्हा, ह्याच माझ्या शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या मुख्याध्यापिका वाणी मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका व एक दिवसाच्या सर्व शिक्षिका, आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता ज्या मुलींनी इथे येऊन जे भाषण केलं त्या सर्वांचं कौतुक करतो. अजून भाषण करणाऱ्या मुली आहेत त्यांचं पण कौतुक करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींनी जे भाषणामध्ये भाग घेतला
बरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही इथे येऊन एक शब्द जरी बोलला तरी ते तुमची हिंमत आहे. आज तुमच्या समोर बोलताना आम्हाला तरी कुठेतरी धाक पडतो की काय बोलायचं, परंतु तुम्ही इथे येऊन एवढं डेअरिंग करता तर तुमचं केलेलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज 5 सप्टेंबर निमित्त आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला गेला. दरवर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करतो. शिक्षक दिनाच्या या दिवशी आपण आपल्या विद्यार्थीनीच शिक्षक होऊन शाळा चालवत असतात. आपल्याला या दिवसाची वाट बघावी लागते की मी शिक्षक होणार आहे. आणि आपल्या शाळेने एक चांगला पायंडा पाडलेला आहे की जो 9वी मध्ये पहिला येईल त्याला या शाळेचा प्रिन्सिपाल बनवलं जातं. म्हणजे आपल्याला जर का या शाळेचा 1 दिवसासाठी प्रिन्सिपाल व्हायचं असेल तर तुम्हाला जास्त मार्क मिळवणं गरजेचे आहे. म्हणून आपण हे कॉम्पिटिशन केली पाहिजे की मी या शाळेची प्रिन्सिपाल व्हायला पाहिजे. तुम्हाला आज नाही वाटणार की आपण या शाळेची प्रिन्सिपल व्हायला पाहिजे, पण भविष्यात तुम्ही आयुष्यात जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला तुमचा एक आनंद राहील की मी या शाळेची 1 दिवसाची का होईना पण प्रिन्सिपल होते. आज आम्हाला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की आम्ही जेव्हा एससीजी हायस्कूलमध्ये कार्यक्रमाला जातो आणि आम्ही एखादं भाषण करत असताना आम्हाला आमच्या मनात मोठेपणा येतो की आम्ही या शाळेत शिकलो आणि आज आम्ही या शाळेच्या संचालकपदी आहोत. हा एक वेगळा आनंद असतो की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेत जे चांगले गुण होते, त्या शाळेतून आपण जे शिकून बाहेर पडलो, आज आपण इथे शाळेतून शिकलो म्हणूनच आपण बाहेर काहीतरी उन्नती करू शकतो. शिक्षक दिन हा असा महत्वाचा आहे की आपण घरी जरी आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असला, आई वडील जरी आपल्याला घडवत असले, पण आई वडिलांपेक्षा जास्त वेळ आपल्याला शिकवण्यामध्ये हा शिक्षकांचा जातो. आपण घरी जास्तीत जास्त 8 तास 10 तास असतो, त्यापैकी 5-7 तास तर झोपण्यात जातात. परंतु शाळेमध्ये जेवढा वेळ आपण शिक्षकांकडून आपण शिकत असतो यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. म्हणून आपले शिक्षक आपले गुरु आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला पहिल्यांदा शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं ठीक आहे. आज शिक्षक दिन आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तुमचं नाव सांगा आणि तुमचा आज काय रोल आहे शिक्षक दिनाचा ते सांगा. माझं नाव स्वप्नाली रमेश वाणी. आज मी माझ्या शिक्षक दिनानिमित्त माझ्या शाळेमध्ये प्रिन्सिपल झाले. प्रिन्सिपल बनणं सोपं नसतं. प्रिन्सिपल बनले की सगळ्या स्कूलकडे सगळ्या मुलींकडे लक्ष देणं पडतं. अजून प्रिन्सिपलच्या हातातच शाळेची सफलता आणि उन्नती असते. तेच शाळेला वर घेऊन जातात. अजून काय सांगू शकता तुम्ही शिक्षक दिनाबद्दल? शिक्षकांचं विद्यार्थ्यांच्या जीवनात तर खूप महत्त्व असतंच. ते आम्ही आज वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती की शिक्षक दिनानिमित्त मुलींना महत्त्व कळावं. ओके, धन्यवाद. तुमचं काय रोल आहे आज? मी आज इथे भोई सरांची भूमिका निभावलेली आहे. माझं नाव विजया खुशाल सरोदे. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत आहे. मला आज समजलं की शिक्षक होणं काही सोपं नाही. शिक्षकांवर पूर्ण विद्यार्थिनींचा भार असतो. त्यांना शिस्तीने वागवणं हे शिक्षकांच्या हातात असतं. त्यांना शिस्त लावणे शिक्षकांच्या हातात असते. जसा शिल्पकार दगडापासून मूर्ती तयार करतो तसेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवत असतात. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, धन्यवाद. हां, आपली ओळख सांगा आणि आपलं काय रोल आहे? माझं नाव नूतन मनोज पाटील आहे. मी श्री प्रियम श्री नानासाहेब विष्णू पाटील विद्यामंदिरात इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझा रोल आज निर्मला बेंडाडे मॅडमचा आहे. मी आज इथे अँकरिंग करत आहे. अँकरिंग करणं सोपे नसते, कारण जिथे आपल्याला सर्वांना शांत बसवणं असते, तिथं काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, आपली टोनिंग कशी ठेवायची सगळं सांभाळावं लागतं. आणि मुली शांत बसत नाही, त्या मुलींना शांत कसं बसाडायचे हे आपल्यावर असतं. आणि आपल्याला पुरा कार्यक्रम कसा सांभाळायचा हे सर्व
वरती असतो. आपल्या जीवनात शिक्षकच्या खूप महत्त्व आहे, कारण की शिक्षकाशिवाय आपण नसतो. कारण की शिक्षक आपल्याला खूप छान पद्धतीने समजवतो. आपल्याला अभ्यासासुद्धा आपल्याला शारीरिक जीवनामध्ये काय करायचं आहे आणि कसं पाऊल टाकायचं हे पण आपल्याला शिक्षक सांगतो. एवढं बोलून मी माझे संपवतो. चला आपली ओळख. माझे नाव वैष्णवी प्रमोद तेली आहे. मी आज आर्यन जावळे सर यांची भूमिका वाजवली आहे. मला आज कळले की अरेंजमेंट करणं सोपे नसते. अरेंजमेंट करण्यासाठी खूप मेहनत आणि लगनची गरज असते. तसेच भाषणाचे नावं वगैरे घेणं सोपे नसते. तिथं उभं राहून बोलणे सोपे नसते. आज शिक्षक दिनाचे महत्त्व आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजले आहे. बरं, आपली काय ओळख आणि आपण काय करताय आज शिक्षक दिनी? आज मी व्हाईस प्रिन्सिपलचा रोल करते आहे. नाव? माझे नाव तेजल किरण सुतार आहे. मी प्रियमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिरमध्ये शिकत आहे. मी इयत्ता 10वीत आहे. आज मी तळवी सरांचा रोल केलेला आहे. त्यांची भूमिका किती कठीण असते हे मी आज बघितलं. कोणत्याही विद्यार्थ्यांना शिकवणे हे फार कठीण असते हे आज आम्हाला कळलं. या बातमीचे प्रायोजक आहे. नमस्कार, माझे नाव प्रिया जाधव. सर, सावदा फैजपूरकरांना तुम्हाला आता किराणा घेण्यासाठी जळगाव भुसावळ जायची काहीच गरज नाही आहे. सो आपल्या फैजपूरमध्येच एका महिला उद्योजकने स्टार्ट केलेले आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट्स. तर चला बघूयात गणेश उत्सवानिमित्त यांनी इथे काय ऑफर लावली आहे. चला तर मग बघूयात इथे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर आपण बघू शकता प्रोटीनशी रिलेटेड प्रोडक्ट्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत. टी अवेलेबल आहेत आणि हेअर ऑइल अवेलेबल आहेत. ऑइल्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि पेस्ट वगैरे अवेलेबल आहेत. पेस्टमध्ये पण आपण बघू शकता की भरपूर व्हरायटी इथे आहे आणि कॉस्मॅटिकमध्ये तर खूपच आहे. सो इथे शॅम्पूज आहे व्हरायटीमध्ये खूप सारे आणि शॅम्पूज, फेस वॉशेस आहेत. नंतर कॉस्मेटिकमध्ये क्रीम्स आहेत, पावडर्स आहेत, टॅल्क्स आहेत. ओके, देन रूम फ्रेशनर्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर वुमेन्स आणि मेन्सला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील. नंतर वुमेन्सशी रिलेटेड म्हणजे पिरियडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल होतील. त्यानंतर इथं रूम क्लिनिंगसाठी असलेले प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत. सो सोप्स अवेलेबल आहेत. त्यानंतर डाळी वगैरे तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये मिळतील. ओके, देन आपल्याला हवा असलेला जो आपण बासमती राईस वगैरे ते पण तुम्हाला 1 kg पॅकेजिंगमध्ये मिळून जाईल. त्यानंतर आंघोळीचे साबणसुद्धा इथे अवेलेबल आहेत. कपड्यांचे सुद्धा साबण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील. त्यानंतर 1 kg पॅकेजेसमध्ये तुम्हाला इथे डिटर्जंट पावडर वगैरे मिळेल. अजून वॉशिंगसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज होतात ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि ते 5 kgमध्ये सुद्धा पॅकेजिंग आहे ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल. त्यात सुद्धा तुम्हाला हवा तसं कन्सेशन मिळेल. आणि त्यानंतर इसेन्स स्टिक्स सुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी ऑफर अवेलेबल होईल गणेश उत्सवानिमित्त. त्यानंतर कॅम्फर आहेत आणि मसाले सुद्धा अवेलेबल आहेत. जो तुम्हाला हवा तशी भाजी बनवा, तसा मसाला यूज करा, सगळं काही तुम्हाला इथे अवेलेबल होईल. त्यानंतर सुहानामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. नंतर तिखट वगैरे आहे, बिस्किट्स वगैरे आहेत. बिस्किट्सचे खूप मोठे मोठे पॅक्स आहेत, छोटे आहेत, लहान मोठे दोघांमध्येही तुम्हाला कन्सेशन आणि होलसेल रेटमध्ये मिळून जाईल. ओके, साखर आहे. साखरची ते 2 kgमध्ये, 3 kgमध्ये, 5 kgमध्ये पॅकेजिंग केलेली आहे. कमल जिरा आणि कमल सोपमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर होलसेल रेट मिळेल, तोही तुम्ही बाय करू शकतात. त्यानंतर तीळ आहे. आपल्याकडे साबुदाणा सुद्धा अवेलेबल आहे. डॉल्फिनचा साबुदाणा हा आपल्याकडे डबल हत्ती सुद्धा अवेलेबल असतो. सो तोही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल. त्यानंतर आपल्याकडे बिस्किट्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पॅकेजेस अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल, खूप सारे ब्रँड्स मिळतील, खूप सारे कंपनीज मिळतील. त्यानंतर आपल्याकडे 1 kgमध्ये पिकल अवेलेबल आहेत. तर गोल्डमध्ये पण आहे आणि जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे. छोट्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाईल. त्यानंतर आपल्याकडे खूप सारी फरसाणची सुद्धा व्हरायटी आहे. सो कम अँड बाय ऑल प्रोडक्ट्स. ओके, सो मेन गोष्ट अशी की मी तुम्हाला आधी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की आपल्या जी महिला उद्योजक आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट्स. कारण हे ड्रायफ्रूट्स नाव त्या नावाशी रिलेटेड आहे. सर, एक प्रश्न पडतोच की ड्रायफ्रूट्सची काय रेट असेल काय नाही. सो ड्रायफ्रूट्स इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल होऊन जातील. सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे. वॉलनट्स आहेत, मखाना आहे, खजूर आहे, ओली खजूर आहे, सीडलेस आहे, सीडेड आहे, सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल. काजू आहेत, बदाम आहेत,
पॅकेजिंगमध्ये सुद्धा मिळेल आणि लूजमध्ये सुद्धा मिळेल. सो ड्रायफ्रुट्समध्ये तुम्हाला भरपूर कन्सेशन मिळेल, तुम्हाला जसं हवं तसं कन्सेशन मिळेल आणि रिझनेबल रेट आणि होलसेल भावात मिळेल. ओके, सो आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ सुद्धा अवेलेबल आहेत. चिनोर आहे, बासमती आहे, कालीमुछ आहे, भरपूर सारी व्हरायटी आहे. सो आपण ते सुद्धा इथून बाय करू शकतात. आणि आपल्याकडे 15 लिटर आणि 15 किलोमध्ये सुद्धा तेलाचे टीप आणि तेलाची कॅन सुद्धा अवेलेबल आहे. आणि इव्हन आपल्याकडे लूज ऑइल सुद्धा असतं. जर तेही आपल्याला घ्यायचं असेल किंवा तुम्ही येताना काही नसेल आणलं तर तुम्हाला इथून कॅन पण अवेलेबल होऊन जाईल. सो तुम्ही ती इथून परचेस करू शकता. त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागून जातील, तेही काही तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाही. सो तुम्ही ते पण घेऊ शकता आणि लूज ऑइल आम्ही सुद्धा तुम्हाला ते पॅक करून देऊ. तुम्ही व्हरायटी बोला. 5 लिटर कॅनमध्ये सुद्धा आपल्याकडे ऑइल अवेलेबल आहेत आणि 15 लिटरमध्ये आपल्याला सोयाबीन, ग्राउंडनट आणि सनफ्लावर या तिघं ऑइलमध्ये आपल्याला इथं मिळून जातील. ओके, सो ज्यांची आपण मगाशी गोष्ट करत होतो की ते महिला उद्योजक कोण आहेत, तर चला भेटवते तुम्हाला. या घ्या मॅडम. नमस्कार, मी वैशाली अरुण होले, या प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट यांची संचालिका. मी सांगू इच्छिते की गणेश उत्सवानिमित्त आपण जी ऑफर आयोजित केलेली आहे तर त्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा व्यवस्थित. धन्यवाद. प्रतीक सुपर शॉपी अँड ड्रायफ्रूट, आसाराम नगर, प्लॉट नंबर 2, खाचणे हॉस्पिटल मागे, फैजपूर तालुका यावल, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 8459187112. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खान्देश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.